महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या प्रचाराचा काल प्रचार संपला, प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि उद्या मतदानाचा दिवस असताना शिरोळ तालुक्यातल्या राजकारणाला नेमकी काय कलाटणी मिळणार आणि आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हा प्रश्न जनतेसमोर आहे। उद्या प्रचाराच्या सगळा या तोफा संपल्यानंतर उद्या मतदान असताना नेमका शिरोळ तालुक्यामध्ये कसा प्रचार झाला आणि प्रचाराचे मुद्दे नेमके काय होते, एकूणच सगळा विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांसमोर आलेलो आहोत। TNT न्यूजची त्यांची मुलाखत आपण घेतो आहोत। साहेब, काय सांगाल? शिरोळ तालुक्यामध्ये आपण गेले 15 दिवस प्रचार केला आणि वेगवेगळे मुद्दे या प्रचाराच्या माध्यमातून पुढे आले। काय जनतेमध्ये तुमच्याबद्दल काय प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि नेमका प्रचार कसा झाला? गेली 15 दिवस विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला तर निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण गेल्या 5 वर्षामध्ये मी केलेल्या कामाचं खऱ्या अर्थानं मला समाधान झालं, अशा पद्धतीचं वातावरण गेली 15 दिवस या तालुक्यामध्ये होतं। केलेल्या कामाचं समाधान तर तुम्हाला झालेलंच आहे, परंतु तुमच्यासमोर आता आव्हान आहे ते महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्तीचं। महाविकास आघाडीतर्फे सारे पाटलांचे वारसदार असणारे गणपतराव पाटील आणि परिवर्तन महाशक्तीतर्फे महाविकास आघाडीतून फुटून गेलेले उल्हास पाटील स्वाभिमानीतर्फे निवडणूक लढवत आहेत। मुख्य लढत कोणत्या पाटलांमध्ये होईल? निश्चितपणे ह्या कुठल्याही महाविकास आघाडी असेल किंवा परिवर्तन असेल काय असेल, निश्चितपणे माझा विजय हा निश्चितपणे आहे। हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। शिरोळ तालुक्यामध्ये तुम्ही 1903 कोटीची कामं केल्याबाबत दावा केला होता। प्रचारामध्ये सुद्धा तो फार महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता। स्वाभिमानीचे जे माजी खासदार आहेत राजू शेट्टी, त्यांनी तुमच्यावर असा आरोप केला होता की तुम्ही या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून एक टक्केवारीचं राजकारण केलेलं आहे आणि त्या आरोपांना नेमकं विरोधकांना तुम्ही काय उत्तर द्याल? एक गोष्ट आहे, मला एवढं तरी निदान समाधान आहे की त्यांनी 1900 कोटी रुपयाची कामं झाली हे त्यांनी मान्य केलं, ह्याच्याबद्दल निश्चितपणे मी त्यांचं आभार मानेन। गेली 14 वर्षे जनतेनं सत्ता त्यांच्याकडे दिलेली होती। कदाचित त्यांचं गणित जरा पॉवरफुल असेल, त्यामुळं त्यांना सगळ्या गणिताचा हिशोब किती टक्के काय टक्के, बहुतेक त्यांचं गणितामध्ये ती 100% यशस्वी झाले असतील शालेय जीवनामध्ये, असं मला वाटतं। एकंदरीत सावकर मातनाईक स्वाभिमानीचे खंदेश शिलेदार आणि आमदारकीला त्यांनी निवडणूक लढवलेली होती, ते आता तुमच्या गोटामध्ये सामील झालेले आहेत आणि तुमचा प्रचार करतायत, तर त्याचा राग राजू शेट्टींनी धरला असावा? नाही, सावकर मातनाईक ही महायुतीचा प्रचार करतायत जिल्ह्यामध्ये। आज मी महायुतीतला मला महायुतीनं पुरस्कृत केलेला आहे, त्यामुळे ते माझ्याही प्रचारात आहेत। पण ज्यावेळा आपण त्याला राजू शेट्टी नाराज आहेत का त्याच्यामुळं करतात, ह्याच्यापेक्षा सुद्धा राजू शेट्टीने सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढी वर्षे 20-20 वर्षे 30-30 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी जीवाची रान करून हाडाची काढं करून ही संघटना वाढवली, ही माणसं दूर का झाल्यात, हे आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। त्याला मी कसं सांगणार त्यांच्या अंतर्गत विषयामधलं? खरं म्हणजे आम्ही जेव्हा परवा उल्हास पाटलांची मुलाखत घेतली तर त्यावेळी त्यांनी काय म्हटलं की आम्ही आमच्या कारकिर्दीमध्येच भलेही 800 कोटीची कामं केली, पण आमच्या कामाचा दर्जा चांगला होता। तुमच्या 1903 कोटीच्या कामाचा दर्जा बिघडलेला आहे, पुलावरचे टवके उडत आहेत, असं त्यांनी आरोप केला आहे। ती जी चौकशी लावावी, ज्या चौकशीत जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करू आपण। पाठीमागच्याही कामाची चौकशी करू, चालूच्या कामाची चौकशी करू, जे कामामध्ये दोष असेल त्याच्यावर कारवाई करू। आपण मध्यंतरी आजारी होता, त्यावेळी विरोधकांकडून एक वेगळा अपप्रचार चालू होता, नेमकं काय झालं होतं आणि आता तब्येत कशी आहे? काही 15 दिवस मी आजारी होतो, ही वस्तुस्थिती आहे। पण ही वस्तुस्थिती असताना सुद्धा मी रोज तालुक्यातल्या संपर्कामध्ये होतो। तुम्हाला एक सांगायची गोष्ट की मी ज्यावेळा दवाखान्यात होतो त्यावेळा हसूर गावामध्ये एकंदरीत डेंग्यूची साथ ही वाढलेली होती। त्या काळामध्ये सुद्धा मी दवाखान्यातनं फोन करून सन्मान्य आपल्या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी, त्या गावातले सरपंच ह्यांच्या सगळ्यांच्याबरोबर बोलून त्याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीनं आणता येईल, तिथं आपल्याला टेस्टिंग त्या गावातच कशा पद्धतीनं करता येईल, तिथल्या गावातल्या माणसाला आणण्यासाठी म्हणून स्वतंत्र ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्या गावामध्ये ही सगळी करण्याचा मी प्रयत्न केला होता। पण जाणीवपूर्वक काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना वाटते की आता आपणही आमदार झालं पाहिजे, अशा पद्धतीच्या प्रवृत्तीने
एवढ्या अफवा ह्या तालुक्यामध्ये पसरल्या की उद्या सकाळी व्हेंटिलेटर काढला की राजू यड्रावकरचं बॉडीच येणार आहे इथं. त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं सुद्धा मॅच झालं नाही, किडनी मॅच झालं नाही, हे झालं नाही, ते बायकोसुद्धा मरणार आहे. अशा पद्धतीचे असं माणूस कुठला मेल्यावर आपण मोठं होत नसतो. आपण आपल्या कर्तृत्वानं आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यावर आपण मोठं होत असतो. कोणाच्या मरण्यानं, कोणाच्या शापानं असं कधी माणूस मरतही नसतो. या शिरोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेची मी गेली 35 वर्ष ही सातत्यानं जी सेवा केल्या त्या आशीर्वादावर मी निश्चितपणे माझी प्रकृती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आणि चांगल्या पद्धतीची राहील. एकेकाळी देशभक्त रत्नापन्ना कुंभारांनी जिल्ह्याचं राजकारण शिरोळ तालुक्यातनं केलं. आता जिल्ह्यातले काही नेते शिरोळ तालुक्याचं राजकारण करू पाहत आहेत आणि जयसिंगपूरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपण पॅनल उभा करणार असा एक कुठंतरी गवगवा करतायत. याबद्दल काय वाटतं? त्या जिल्ह्याच्या नेत्यांना लोकप्रतिनिधी करण्यामध्ये माझासुद्धा काही अंशी वाटा आहे ही त्या नेत्याने सुद्धा विसरू नये. आणि ज्याने अनेक लोक आली ह्या तालुक्यामध्ये राजकारण बाहेरनं येऊन करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला, ज्या त्यावेळेला जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे. सारे पाटील साहेबांनी मला वारसदार मानलं असं तुम्ही एका प्रचारसभेमध्ये बोलला होता. काय नेमकं सारे पाटील साहेबांसोबत तुमचे नेमके संबंध काय होते आणि त्या आरोपांना उत्तर द्यायला गणपतराव पाटलांनी टाळलं? काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल? तुम्हाला एक सांगतो की पत्रकार दिनाचा कार्यक्रम होता आणि सन्माननीय विजय पवार हे दैनिक महान कार्याचे संपादक ह्यांनी आदरणीय सारे पाटील साहेबांची ही मुलाखत घेतलेली होती. त्या मुलाखतीमध्ये सारे पाटील साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की त्यावेळा विजय पवारांनी त्यांना प्रश्न विचारला की भविष्यातील तुमच्या राजकीय वारस कोण? त्यावेळा सारे पाटील साहेबांनी सांगितलं की तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, पण सक्षम असणारा एकमेव माणूस म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर. हे सारे पाटील साहेबांच्या तोंडातले उद्गार आहेत, हे माझे उद्गार नव्हे. शारपड मुक्तीच्या संदर्भात सुद्धा तुम्ही शेतकरी कर्जबाजारी झालेत आणि या सगळ्याबाबत आरोप केला होता. शारपड मुक्तीचा मुद्दा काय नेमका प्रभावी ठरणार का? मी कधीही कुणावर पहिला मुळात मी आरोप करत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण ह्या ज्या आज शारपड मुक्तीचं जवळपास 20,000 एकर क्षेत्र आपलं शारपड मुक्तीचं आहे. त्यासाठी म्हणून अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बँकामधनं कर्ज काढले. कुठल्या बँकेमधनं काढले, काय बँकेमधनं काढले हे मला त्या खोलामध्ये मला जायचं नाही. पण त्या कर्ज काढल्यानं जवळपास 12% 12.5% व्याज त्या कर्जदारांना आकारलं गेलं आणि 3 महिन्याला त्यांचे पैसे त्यांना व्याज आकारले, तिमाही व्याज आकारलं गेलं आणि जवळपास हे उत्पन्न शारपडचं सचित्र केल्यानंतर जवळपास 3.5 वर्ष हे सगळं परत उत्पन्न येऊन त्यातनं पैसे यायला लागतात आणि ह्या 3.5 वर्षाच्या कालावधीत ही रक्कम दुपटीला जाते आणि त्यामुळे शेतकरी हा अडचणीत येतो. म्हणून आपण राज्य सरकारकडं आपण मागणी केली. ज्या पद्धतीनं जलसंपदा खातं एका बाजूला धरणं बांधायला, बंधारे बांधायला हजारो कोटी रुपये ज्यावेळा खर्च करते त्यावेळा आम्ही सांगितले की आम्हाला 1,00,000-1.5 लाख रुपये एकरी जर आपण दिलं तर आम्ही ही परत जमीन आमची पिकाखाली आणू शकतो. त्यामुळं आम्हाला आणि शासनानं ते आमच्या तालुक्यानं दिलेला प्रस्ताव, मी दिलेला प्रस्ताव तो स्वीकारला आणि राज्यामध्ये त्याचा अंमलबजावणी केली आणि आज जवळपास 34 गावचा सर्वे होऊन त्यातल्या 8 गावचे टेंडर प्रोसिजरसुद्धा झालेले आहे. त्यामुळं ह्या शेतकऱ्यांना 80% सबसिडी हे राज्य सरकार देणार आहे. म्हणजे 30-32 हजार रुपयात त्यांची शेती ही परत पिकाखाली येणार आहे. आणि मी परवा जयसिंगपूरच्या जाहीर भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की ज्या लोकांनी बँकेतनं कर्ज काढलेले आहेत त्यांचंसुद्धा कर्ज आणि व्याज कशा पद्धतीनं माफ होईल यासाठी म्हणून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडनं प्रयत्न करून त्यांनासुद्धा ह्या सगळ्या कर्जाच्या बोजातनं बाहेर काढणार. शिरोळ तालुक्यामध्ये महापुराचा प्रश्न देखील मोठा आहे. आपण महापुराच्या प्रश्नावरती काय नेमकं यापूर्वी केलं आहे आणि भविष्यात काय तुमचं विजन असणार आहे? गेली 2005 पासून आपण बघतोय सातत्यानं महापुराचा तडाखा आपल्या तालुक्यामध्ये बसतो. ही करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं आपण पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं समन्वय 2 राज्यामध्ये पाहिजे होतं त्या पद्धतीचं समन्वय नव्हतं. मी या विधानसभेचं ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची लोकांनी संधी दिली आणि त्यावेळपासून आम्ही निर्णय घेतला की दोन्ही राज्यामध्ये जलसंपदा विभागामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला समन्वय ठेवता येईल आणि गेली 5 वर्षे अतिशय
चांगल्या पद्धतीचं समन्वय, एक आमचा अधिकारी तिकडं आणि तिकडचा अधिकारी इकडं, अशा पद्धतीनं ठेवून एकूण इथला डिस्चार्ज किती, तिथलं ही किती, आउटफ्लो किती, हे सगळं बघून त्याच्यामध्ये समन्वय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला बऱ्याच अंशी यश, चांगल्या पद्धतीचं यश, महापुराचा धोका कमी करण्यामध्ये झाला. पण ही झाली तात्पुरती व्यवस्था. ही करत असताना आज 3200 कोटी रुपयाचा ज्या वर्ल्ड बँकेकडनं प्रपोजल आपण दिलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, आणि ही सगळं पाणी आपण दुष्काळाचं पाणी मध्यंतरीच्या काळामध्ये वर्ल्ड बँकेचे अधिकारी येऊन ते सर्वेसुद्धा करून गेले. जवळपास 3200 कोटी रुपये खर्च करून आपण हा सगळं पाणी ही दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या ह्या परिसरातला कायमचा महापुराचा धोका कशा पद्धतीनं दूर होईल, ह्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यालासुद्धा कशा पद्धतीनं मूर्तरूप देता येईल हे बघण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. जयसिंगपूरमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबत जो वाद झाला होता, या सगळ्या वादाबद्दल काय वाटतं? जयसिंगपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा हा पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये हा त्या आपल्या धम्म आपलं हे आहे तिथं होणारं, आपण पहिल्यांदा प्रस्तावित तिथल्या लोकांनी मागणी केली त्याप्रमाणे आपण तिथं देण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये काही लोकांची मागणी आली की ह्या क्रांती चौकामध्ये बसवा. क्रांती चौकामध्ये आपण बसवण्याचा निर्णय घेतला. त्या पद्धतीने त्याला लागून मुतारी आल्या, आणि मुतारी ही पाडायचं नगरपालिकेनं जाहीर केलेलं होतं, आणि मुतारी पाडून तो परिसर सगळा स्वच्छ करून त्या परिसरामध्ये तिथं बघ. पण काही लोकांचं म्हणणं पडलं की ह्या कोर्टाच्या बाजूच्या जागेचा, पण कोर्टाच्या बाजूने कोर्टानं अजूनही ती जागा सोडलेलं नाही, त्यामुळं ती लेंदी प्रोसिजर आहे. त्यामुळं आपण त्याला पर्यायी व्यवस्था जयसिंगपुरातल्या सगळ्याच लोकांना, नागरिकांना, सगळ्यांना विश्वासात घेऊन जयसिंग महाराजांच्या उद्यानामध्ये तिथं त्या बाजूला एस टी स्टँडच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी पुतळा बसवायचा निर्णय झालेला आहे. 28 तारखेला पुन्हा ह्या पुतळ्याचा कार्यक्रम ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा झाला त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आगमन सोहळासुद्धा 28 तारखेला निश्चितपणे होईल. राज्यात जे पक्षीय राजकारण आपल्याला दिसतंय, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, एका बाजूला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. तर काय वाटतं, म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये आता यड्रावकरांचं वार आहे? निश्चितपणे लोकांचा उत्साह जर बघितला तर आज तुम्ही जयसिंगपूर शहरातली रॅली बघा, कुरुंदवाडातली रॅली बघा, किंवा शिरोळ शहरातली रॅली बघा, आता लोकांच्यामध्ये एवढा उत्साह आहे की लोक सांगायला आज बाकीच्या उमेदवारांना लोकांना बोलवून आणायला लागायला आहे पाठिंबा द्यायला. आज लोक उत्स्फूर्तपणे येऊन ह्या ठिकाणी पाठिंबा, आम्ही तुमच्याबरोबर आहे म्हणून सांगण्याची भूमिका आज लोक घेत आहेत. ह्याचंच हे आहे की गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकास काम जात पात धर्मभेद पक्ष न बघता जे झाले त्याच्यामुळं हे निश्चितपणे एक सकारात्मक लोकांच्यामध्ये विचार आज चाललेला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेळेला तिकडच्या बाजूला सगळे नेते एकवटले होते, आता त्याची पुनरावृत्ती होताना दिसते का? नाही, हेच मी मगाशी तुम्ही प्रश्न जो विचारला, ह्यांचा राग का त्यांचा राग का, त्यांचा राग फक्त कुठल्याही परिस्थितीत यड्रावकरांना संपवा हा एकच अजेंडा त्यांच्याकडे आहे. माझ्याकडे मात्र विकासाचा अजेंडा घेऊन मी आज काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा दोन्हीमधला हा फरक आहे. आता प्रचार संपलेला आहे, उद्या मतदान आहे, आणि म्हणजे काय वाटतं आता यड्रावकरांना लीड किती मिळणार? 50,000च्या आत लीड येणार नाही ह्याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. 50,000च्या आत लीड येणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलेला आहे. अतिशय दिलखुलास अशी मुलाखत झाली. मी साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला, आणि या सगळ्या प्रचाराच्या निवडणुकांमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी जे मुद्दे मांडले ते आपल्या जनतेसमोर त्यांनी मांडलेले आहेत. TNT न्यूजसाठी जयसिंगपुरातून दर्शन वडीर.